लाच घेतल्याच्या आरोपाखाली डीजीसीएच्या अधिकाऱ्याला अटक झाली आहे। डीजीसीएच्या एअरवर्थनेस संचालनालयातील उपमहासंचालकाला अटक झाली आहे। प्रलंबित अर्जांना मंजुरी आणि परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे। उपमहासंचालकासह आणखी एक जण सीबीआयच्या ताब्यात आहे। गोपनीय माहितीच्या आधारे सीबीआयनं सापळा रचून ही कारवाई केली। अटकेतील अधिकाऱ्याच्या निवासस्थानी आणि कार्यालयात छापेमारी झाली। या अटकेनंतर सीबीआयनं संबंधित अधिकाऱ्याच्या निवासस्थानी आणि कार्यालयात झडती सुरू केली असून त्यातून काही महत्त्वाचे दस्तावेज आणि पुरावे हस्तगत होण्याची शक्यता आहे। डीजीसीमध्ये अनेक भ्रष्टाचारी अधिकारी असल्याचं सिद्ध झालं। डीजीसी अधिकाऱ्याच्या अटकेवर रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अटक झालेला छोटा मासा याहून मोठे मासे डीजीसीएमध्ये आहेत असाही दावा रोहित पवारांनी केला। अजितदादांच्या अपघातात व्ही.के. सिंगनं कशी कागदपत्र क्लीन केली याचा अंदाज येतोय असंही त्यांनी एक प्रकारे टिप्पणी केली। मी सातत्याने हेच सांगतोय, डीजीसीएमध्ये अनेक असे अधिकारी जे भ्रष्ट आहेत। हा जो डेप्युटी डायरेक्टर आहे ज्यांना आजच सीबीआयने पकडलं, तर एअरवर्दीनेस एखाद्या विमानाला द्यायचा अधिकार या अधिकारीकडे होता। विमान हे उडू शकतं का शकत नाही हे जे सर्टिफिकेट एअरवर्दीनेसचं असतं तर हा अधिकारी त्या ठिकाणी द्यायचा। आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल तर जे विमानं एअरवर्दी नाहीत अशांना सुद्धा परवानगी दिली असावी। पण हा एक छोटा मासा आहे, मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत। आणि डीजीसीएशी संबंधित या दोन्ही बातम्यांवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर। संदीप, हे प्रकरण कोणत्या दिशेने जात आहे आणि त्यातही रोहित पवार यांची टिप्पणी ही अर्थातच अजित पवारांच्या घात की अपघात या विषयाला अधिक चालना देणारी आहे, काय सांगाल? अगदी प्रसन्न सर, एव्हिएशन हे देशातलं प्रमुख डिपार्टमेंट आहे असं म्हणावं लागेल आणि त्या सगळ्याचा कारभार हाकला जातो तो डीजीसीए मार्फत। डीजीसीए हे प्रमुख नियामक मंडळ आहे आणि त्यामध्ये आता भ्रष्टाचार येऊन पोचलेला आहे। देशातल्या सगळ्याच प्रशासकीय खात्यांमध्ये भ्रष्टाचार होत असतो, मात्र डीजीसीए मधला उपमहासंचालक पदाचा अधिकारी जर सापळा रचून लाच प्रकरणामध्ये सापडत असेल तर नक्कीच ही मोठी गोष्ट आहे। त्याच्यावरून रोहित पवार यांनी थेट ट्विट करत निशाणा साधलेला आहे। अजितदादांच्या अपघात झाल्यानंतर व्ही.के. सिंग जो कंपनीचा मालक होता त्यानं कशा पद्धतीनं यामध्ये फेरफार केले असतील, पुराव्यांमध्ये फेरफार केली असतील असं म्हणत रोहित पवार यांनी थेट टीडीपीवर देखील निशाणा साधलेला आहे। कारण या सगळ्याचं मूळ जर पाहायला गेलं तर टीडीपीच्या अनेक नेत्यांची जी विमान कंपन्या आहेत त्या डीजीसीए मार्फत चालवल्या जातात आणि टीडीपीनं नुकत्याच पार पडलेल्या विधेयकांच्या मतदानामध्ये सरकारची बाजू घेतलेली होती। हा दबाव टीडीपीवर टाकला गेलाय का असं देखील विचारणा जी आहे ती रोहित पवार यांनी केली आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर उपमहासंचालक हे मोठं पद असतं, डेप्युटी डायरेक्टर, आणि त्या पदावरच्या अधिकाऱ्यावर थेट सीबीआयनं कारवाई केली आहे। एकीकडे दादांच्या अपघाताचं प्रकरणाचा सगळा तपास सीबीआयनं करावा ही मागणी असताना गेल्या 2 ते 3 महिन्यात कुठलीही हालचाल होत नाही, मात्र लाच प्रकरणामध्ये थेट सीबीआय कशा पद्धतीनं सहभागी होतं याचा दाखला देखील रोहित पवारांनी दिला आहे। आणि हे सगळे छोटे मासे आहेत, मोठे मासे अजून गळाला लागायचे। अनेक मोठे अधिकारी लाच प्रकरणामध्ये किंवा भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत असं देखील रोहित पवार यांना सुचवायचं आहे। त्यामुळे डीजीसीए पुन्हा एकदा आता चर्चेत आलेला आहे असं म्हणता येईल। अद्याप या लाच प्रकरणानंतर डीजीसीएकडून अधिकृत कुठलं स्पष्टीकरण आलेलं नाही। सध्या त्या अधिकाऱ्याकडे आणि त्याच्यासोबत जो ताब्यात घेतलेला व्यक्ती आहे त्या दोघांकडेही कसून अशी चौकशी सुरू आहे। बघावं लागेल या लाच प्रकरणामध्ये आणखी काही गोष्टी समोर येतात ते, मात्र सध्या तरी डीजीसीए पूर्णपणे वादात सापडलेला आहे, भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेला आहे असं म्हणावं लागेल। धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी।